संजय दत्तला वारंवार मिळणाऱ्या फरलोच्या निमित्तानं येरवडा जेलमधील गौड बंगाल आता समोर आलाय। फरलोसाठी येरवडा जेलमध्ये पोलीस अधिकाऱ्यांशी सेटिंग करावी लागते, वेळप्रसंगी पैसेही मोजावे लागतात, असा खळबळजनक गौप्यस्फोट भाजप आमदार अनिल गोटेंनी केलाय। 4 वर्ष येरवडा जेलमध्ये घालवलेल्या आमदार अनिल गोटेंशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। संजय दत्त वारंवार जेलच्या बाहेर येतो, त्याला वारंवार जेलच्या बाहेर येण्याची संधी मिळते, याच्या मागे कोण आहे याची चर्चा आता सुरू झालेली आहे। याच्या मागे सरकार आहे की जेलचे अधिकारी, अशी चर्चा सुरू झालेली आहे। आपल्या सोबत आमदार अनिल गोटे आहेत, जे तेलगी प्रकरणात येरवडा जेलमध्ये होते। गोटे साहेब, आपण येरवडा जेलमध्ये अनेक वर्ष काढले, जवळजवळ 4 वर्ष आपण येरवडा जेलमध्ये होता। तिथला काय अनुभव आहे? कशा प्रकारे कैदी मॅनेज करून बाहेर येतात? नाही, असं आहे, अंडर ट्रायल कैदी असेल तर त्याला 2 कारणांनी जेलमधून बाहेर येता येतं। एक आहे ते म्हणजे कोर्टाच्या तारखांना, कोर्टाची तारीख लावून घेणं लवकरची, त्यानंतर पोलीस हेडक्वार्टरमध्ये जाणं पुण्याला, त्या ठिकाणी पैसे देणं 5,000 10,000, मग गार्ड लावून घेणं आणि मग गार्डच्या संरक्षणामध्ये बाहेर जाणं। नाही, याच्यात जेलच्या अधिकाऱ्यांना सुद्धा मॅनेज करावं लागतं। ऑफकोर्स, काय डॉक्टरने जरी लिहून दिलं तरी जेलच्या अधिकाऱ्यांनी काय ते गार्ड मागवले पाहिजे ना, ते मागवण्याचे अधिकार तर त्यांचे आहेत। काय मग जेलचे अधिकार जो कोण असेल ड्युटीवर, गार्ड ड्युटीवर, त्याला पैसे द्यावे लागतात। जेल अथॉरिटी त्याला पॅरोल मंजूर करते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।